शरद पवारांच्या राष्ट्रवादीची क्लस्टर कार्यालयावर धडक, क्लस्टर कंपनीला विरोध, हजारो ठाणेकरांचा मोर्चात सहभाग। नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। ही कंपनी म्हणजे तैनाती फौज असल्याचा आरोप करत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा या मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत 3 हातनाका ते क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो ठाणेकर सहभागी झाले होते। क्लस्टरच्या अंमलबजावणीचे कंत्राट क्लस्टर विकास कंपनीस देण्याच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे। मात्र बहुमताच्या जोरावर हा ठराव पारित करण्यात आला आहे। या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरवण्याचा अधिकार महापालिकाऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चेकरांनी हातात क्लस्टर कंपनीचा निषेध करणारे फलक घेतले होते। 3 हात नाका येथून सुरू झालेल्या या मोर्चाचा क्लस्टर कार्यालयावर समारोप करण्यात आला। ठाण्याला पाणी मिळत नाही, रस्त्यावर ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला माहिती आहे। नगरसेवक निधीत कपात केली आणि 130 कोटी रुपये त्या कंपनीला दिलेत, म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे हा प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यात चालू आहे। मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी? एका प्रोजेक्टमध्ये 3-3 हजार झाडं कापतायत। ठाण्यामध्ये कधी एवढी उष्णता होती का आधी? त्यामुळे ठाण्याचं वाटोळं करण्याचा डाव आहे। क्लस्टरच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा यातून लक्षात आला की 50% मालकी हक्क नसताना काही लोक जातात आणि सहमतीपत्र दिले जातात। हे कोणत्या अधिकारावर दिले जातात? गोरगरिबांचं तोंड दाबूनच टाकायचं का तुम्हाला? अनेकदा घरे रिकामे करण्यासाठी तिथे लोक जातात, ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत असे भासवतात। त्यांच्याकडे खोटे ओळखपत्र असतात, म्हणजे जे जंतर मंतरवर दिसल ना लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आले होते का? पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते। अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू असल्याची प्रतिक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली। या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय, गरीब अधिकारी त्याला माहित पण नाही। एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला की 50% मालकी हक्क नसतानाही तिथे लोक जातात। एलओआय दिला कोणाच्या अधिकारावर? तो एलओआय दिला, तो एलओआय घेऊन घुसतो। आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा। अरे काय आहे, गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे का तुम्हाला? 2 चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मानपाड्यामध्ये। काय चाललंय समजतच नाही। जे एलओआय म्हणजे एलओआय घेऊन जातात आणि तिथे लोक जातात, ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये। म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना लाठीमार करताना, ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते। अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे। दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर TDR पण साहेब जनरेट झाला आणि माझ्या बातमीनुसार 8चा TDR जनरेट झाला। तो TDR विकलाही गेला। नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून, चांगला आवडतो आपल्याला। आणि जे हे विचारतात की ह्याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं पुढच्या 10-15 दिवसात आज ना उद्या म्हणजे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच।